नमस्कार, आम्ही कोकणात राहतो. कोकणात नारळाची झाडे खूप आहेत. नारळाच्या झाडांना माड असे म्हणतात. नारळाच्या झाडांचा प्रत्येक अवयवाचा उपयोग होतो. प्लास्टिकच्या कागदाला पर्याय म्हणून नर्सरीमध्ये नारळाच्या कवचाचा उपयोग होऊ शकतो. प्लास्टिकच्या कुंडीपेक्षा नारळाच्या कवचाची कुंडी पर्यावरणपूरक आहे. प्लास्टिकला हा चांगला पर्याय आहे. नारळातील खोबऱ्याचा उपयोग खाण्यासाठी होतो. त्यातून स्निग्ध पदार्थ मिळतात. जेवणाची चव वाढते. नारळातल्या पाण्यातून क्षार मिळतात. डिहायड्रेशन झाल्यावर आपल्याला नारळाचे पाणी पिण्यासाठी देतात. नारळाच्या पाण्यामधून आपल्याला क्षार आणि जीवनसत्वे मिळतात. खोबरेल तेलाचा उपयोग डोक्याची मालिश करण्यासाठी करतात. खोबरेल तेल हे औषधी असते आणि ते खाण्यासाठीही वापरतात. नारळाची करवंटी आणि कात्या यांपासून शोभेच्या आणि पर्यावरणपूरक वस्तू बनवता येतात. नारळाच्या पानांचा उपयोग घरे साकारण्यासाठी करतात. पानांचा आकार मोठा असतो. त्यांचा सजावटीसाठी उपयोग करतात. नारळाच्या कात्यापासून कोकोपीट नावाचे खत तयार होते. त्याला म्हणूनच नारळ हा कल्पवृक्ष आहे. नारळाचे संवर्धन होण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला उत्पन्न मिळण्यासाठी आम्ही वोकल फॉर लोकल या थीमखाली नारळ एक कल्पवृक्ष ही संकल्पना साकारली आहे. बिल्डथॉन 2025 हा प्रोजेक्ट स्थानिक कलाकार, स्थानिक लोक यांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यात वोकल फॉर लोकल या थीमखाली स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे. स्थानिक आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक लोकांना आत्मनिर्भर बनवण्याचा हा उत्कृष्ट प्रयत्न आहे. धन्यवाद.